नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय ग्रीटिंग कार्ड शोधण्यासाठी कपाट उचकतो तेव्हा त्याच्या हातामध्ये ते डिहोसचे पेपर्स आलेले असतात। तेव्हा तो उचकणार तेवढ्यात रमा आतमध्ये येते आणि अक्षयच्या हातामध्ये ते डिहोस पेपरचे कागद बघून तिला तर धक्काच बसतो आणि लगेच ती घाईने धावतच येते आणि अक्षयच्या हातातील ते पेपर्स घेते, कपाटामध्ये ठेवत ती अक्षयला म्हणते, अहो काय करता तुम्ही, हे तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही इथे बसून आराम करात, जे काही लागते मी सर्व तुमच्या हातामध्ये देते। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मला कपडे चेंज करायचे होते म्हणून मी कपडे शोधत होतो आणि हा जो काही पसारा झाला ना तो प्लीज आवरशील का। रमा म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सर्व व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवून देते। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तुला माहिती आहे ना मला सर्व काही सगळं व्यवस्थित लागते, तू प्लीज हे सर्व आवरशील ना। रमा म्हणते की हो। तेव्हा अक्षय म्हणत असतो की ह्या कपड्यांच्या घड्या, तेव्हा लगेच रमा म्हणते की हो थांबा मी लगेच कपड्यांच्या घड्या घालते। तेव्हा अक्षय मुद्दाम रमाला म्हणत असतो की तू बाकी सर्व काही व्यवस्थित करते परंतु ह्या कपड्याच्या घड्या तुला व्यवस्थित घालताच येत नाही। अक्षय म्हणतो की मनामध्ये खूप विचारांचा पसारा जर असला ना तेव्हा असा पसारा आपल्या हातून होत असतो आणि मला मान्य आहे की आता हे सर्व माझ्या हातातून झाले। तेव्हा रमा म्हणते की मला आता असे वाटायला लागले की आपल्या घरात आले म्हणून, कारण लगेच तुम्ही भांडायला सुरुवात केली। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मी भांडत नाही, तुला व्यवस्थित सांगतो, पसारा आणि अस्वच्छ दिसले का मी तुला बोलत असतो। रमा म्हणते की झालं का तुमचे बोलून, आणि मी अस्वच्छ नाही, मी सर्व काही घरातील व्यवस्थितच ठेवत असते, सर्व काम हे मी स्वच्छच करत असते, फक्त कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर ते ठेवताना जरा इकडे तिकडे होतात। तेव्हा अक्षय म्हणतो की तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतो, कारण घडी ही कशाची असो, आयुष्याची असो किंवा कपड्याची असो, मात्र ती व्यवस्थित असायला हवी, घडी जर मोडली तर पूर्ण गोंधळ होत असतो। तेव्हा रमा म्हणते की हो का, खूप तत्वज्ञान बाहेर येते, त्यामुळे एक काम तुम्हीच करा। म्हणून रमा सर्व कपडे हे अक्षयला घड्या घालण्यासाठी देते आणि तुमचा पाय जरी दुखत असला ना त्यामुळे हे सर्व कपडे घडी घातल्यानंतर कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून द्या। त्यावर रमा म्हणते की आता तुम्हाला बरे वाटते म्हणून आता वेळ आली आहे, मी तुम्हाला जे काही मागणार आहे। तेव्हा अक्षय म्हणतो की कशाची। तेव्हा रमा म्हणत असते की पाडवा आलाय ना आता, मी तुम्हाला जे काही मागणार होते त्याची। अक्षय उठतो, रमाचे हात आपल्या हातामध्ये घेतो आणि रमा खरंच राहवत नाही, प्लीज सांग ना ग, तू जर सांगितले तर मला काय घ्यायचे ते समजेल ना। तेव्हा रमा म्हणते की अहो आत्ता नाही, पाडव्याच्या दिवशी मी नक्की सांगेल। एवढ्यात आद्या येते आणि रमाला मिठी मारणार तर तोच लगेच अक्षय बाजूला लोटला जातो। तेव्हा लगेच आद्या ही अक्षयला सुद्धा धरते आणि ब्रो कसा आहेस म्हणून रमाला सुद्धा मिठी मारते। अक्षय म्हणतो की अगं आद्या माझा अपघात झाला, लागले मला। तेव्हा आद्या म्हणते की अरे आता मी आले आहे ना त्यामुळे तुला बरे वाटेल आणि आपल्याला फुल टू अशी धम्माल करायची, त्यामुळे तुम्ही अजून रेडी झालात नाहीत का। तेव्हा लगेच पटकन रेडी व्हा। तर सर्वजण लगेच तयार होतात आणि दिवाळीविषयी जो काही कार्यक्रम ठरवलेला असतो तर अभि अनाउन्स करून सांगत असतो की आज प्रत्येकाने एक गाणं गायचं आणि त्या गाण्यामध्ये स्वतःची काय आठवण दडलेली आहे त्याबद्दल सांगायचे। तेव्हा पहिला नंबर हा आजीचा येतो, तर आजी खूप छान असं आजोबांच्या आठवणीतलं गाणं गात असते। तेव्हा लगेच गाणं गात असताना अक्षय रमाचा हात धरत असतो, पण रमा काहीही अक्षयला रिस्पॉन्स देत नसते। तेव्हा लगेच आजीचे गाणे म्हणून झाल्यानंतर अक्षय म्हणतो की या गाण्यामधली आठवण काय आहे। तेव्हा आजी आजोबांची जी काही आठवण आहे ती सांगू लागते। आजोबा नेहमी सांगायचे की मुलं जरी झाली असली तरी नेहमी बायकोकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, म्हणून ते मुलांना जरी घरी ठेवत असले आणि मला सिनेमाला घेऊन जायचे, कारण त्यांना असे वाटायचे नवरे हे मुलं झाल्यानंतर बायकांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना आडगळीच्या रूममध्ये टाकल्यासारखे होते। आणि हे आपल्या मुलांना सुद्धा समजले पाहिजे की जरी मुलं सुद्धा झाली तरी त्यांनी आपल्या बायकांकडे लक्ष द्यायला हवंच। तर अक्षय खुश होऊन आपल्या हाताने ओठांचा किस घेत रमाकडे हात करतो आणि परत पार्वती आजीला म्हणतो की आजी हे माझ्या आजोबांना दे, की त्यांचा नातू सुद्धा हात पूर्णपणे त्यांच्यावर गेला आहे। तेव्हा लगेच आजी म्हणते की ते काही सारखे माझ्या मागे मागे करत नव्हते, कधीतरी एखाद्या वर्षात एखादा सिनेमा किंवा नाटक बघण्यासाठी ते मला घेऊन जात होते। तेव्हा लगेच सर्वजण खूप हसतात। त्यानंतर इकडे रेवा ही शशिकांतला म्हणत असते की बाबा काहीतरी करा आणि रमाला घरातून बाहेर काढा। तेव्हा लगेच शशिकांत खुश होऊन म्हणत असतं की ऑलरेडी ते करून ठेवलेले आहे मी त्या रमाला चांगला धडा शिकवण्यासाठी।
तेव्हा रेवा म्हणते की बाबा, आपण तिला जेलमध्ये टाकायचे का? तिने कसे तुम्हाला जेलमध्ये टाकले होते, नाहीतर तिला आपण डायरेक्ट मारून टाकू. तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही, नको. रमा तर जिवंत असायला हवी, कारण ती मेली तर आपला आनंद म्हणजे आपला विजय बघण्यासाठी तरी जिवंत असायला हवी, कारण तिच्या डोळ्यासमोर तिच्या खास माणसांची काय अवस्था होती हे बघायला नको का ती. नंतर इकडे आनंद हा जान्हवीवर मस्त असं गाणं म्हणतो. तेव्हा लगेच त्या गाण्याची जी काही आठवण आहे तो सांगतो की जेव्हा आम्ही ही फिल्म बघण्यासाठी गेलो आणि त्या फिल्ममधील जी हिरोईन होती ती माझी आवडती होती, आणि त्याच वेळेस जान्हवीचा फोटो मला बघण्यासाठी माझ्याकडे आला होता. तेव्हा मला आणि तो फोटो बघून मला असे वाटले की खरंच ही सेम टू सेम त्या हिरोईनीसारखी दिसते, म्हणून त्यावेळी मला जान्हवी खूप आवडली. तेव्हा जान्हवी आणखीनच खुश होते आणि बाकी सर्वजण सुद्धा. आनंद खुश होऊन सांगतो की आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री हे गाणं मी जान्हवीला ऐकून दाखवलं होतं, आणि जेव्हा आमचं बाळ जान्हवीच्या पोटामध्ये होते तेव्हा सुद्धा मी जान्हवीला हे गाणं ऐकून दाखवायचो. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, नक्कीच. त्यानंतर इकडे शशिकांत हा रेवाला सांगत असतो की त्या रमाला त्रास होण्यासाठी मी माझ्या मुलाला सुद्धा त्रास द्यायला तयार आहे. तेव्हा लगेच रेवा खुश होऊन बोलून जाते की म्हणूनच मी त्यासाठी त्या अक्षयला सुद्धा उडवले. तेव्हा शशिकांत धक्क्याने रेवाकडे बघत विचारतो की काय म्हटली रेवा तू, आणि कुणाला उडवले? तेव्हा रेवा ही आपली चूक तिच्या लक्षात येते आणि रमाला जर अक्षयच्या आयुष्यातून उडवले तर असे ती पुढे बोलते. कसं आहे की अक्षयवर मी खूप प्रेम करते आणि रमाला हे सर्व बघितल्यानंतर तिला त्रास होईल म्हणून मी तिला लगेच मारून टाकते. तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की असे का, हे बोललीस का तू? मी तर वेगळेच ऐकले. आणि त्याने ते ऐकून माझी पूर्णपणे उतरूनच गेली, आणि त्या रमाला तर अक्षयच्या आयुष्यातून काढलेच पाहिजे. त्यानंतर इकडे सीमावर गाणं म्हणण्याचा नंबर आलेला असतो आणि सीमा मस्त गाणी म्हणत असते. गाणे पूर्ण झाल्यानंतर सीमा तिची आठवण सांगते की आम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर फिरण्यासाठी गेलो होतो. पाऊस चालू होता आणि अचानक यांना कोणीतरी भेटले म्हणून ते माणसासोबत निघून गेले. मी त्यांची वाट 1-2 तास बघत होते, परंतु ते लवकर आलेच नव्हते, म्हणून त्यावेळी टपरीवर हे गाणं चालू होते आणि ते गेलेच. ते परत म्हणजे मला भेटण्यासाठी आलेच नाही, म्हणून मी घरी निघून आले. तर लगेच पार्वती आजी म्हणते की चांगली आठवण तर तुझ्याकडे नसणारच. तर सीमा काही लक्ष देत नाही आणि आपण गेम खेळतो ना, त्यामुळे आपण याचाच आनंद लुटूयात. त्यानंतर आरती आणि अभिषेक मस्त असं गाणं म्हणतात. त्यानंतर अक्षयची वेळ येते आणि अक्षय रमावर मस्त असे गाणे म्हणत असतो. तेव्हा त्या गाण्यामध्ये अक्षयने रमाच्या पूर्ण आठवणीने भरलेले असतात. तर गाणे पूर्ण झाल्यानंतर रमाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत असते. तेव्हा अक्षय त्या गाण्यातली जी काही आठवण आहे ते सांगू लागतो की जेव्हा रमा तिच्या आईच्या घरी होती तेव्हा तिची आठवण म्हणून हे गाणं रोज ऐकायचो, कारण मला रमा तुझी खूप आठवण यायची. तर सर्वजण अक्षयच्या या गाण्यावर टाळ्या वाजवतात. त्यावर अभि हा अक्षयला धरून रमाजवळ येऊन बसवतो. तर लगेच रेवा येते आणि रेवा लगेच ते मुद्दाम गाणं म्हणू लागते. तेव्हा अक्षयला खूप राग येतो आणि रमा लगेच रेवाचे गाणे ऐकून आतमध्ये रागाने निघून जाते. त्यानंतर अक्षयला तर आणखीन त्या रेवाचा राग येत असतो, परंतु रेवा मात्र मस्त असं खुश होऊन छबीदार छबी हे गाणं म्हणू लागते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला औषण करत असते, म्हणजे पाडव्याच्या दिवशी ते गिफ्ट ती मागणार असते, ते गिफ्ट ती मागते आणि ही आपले शेवटची दिवाळी आणि शेवटचा पाडवा, आणि हेच गिफ्ट मला तुम्हाला मागायचे होते. तर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. रमा पुढे म्हणते की कारण तुम्ही माझ्याशी जे काही चुकीचे वागलात ते मी कधीच विसरू शकत नाही. मला घटस्फोट हवा आणि यामध्ये आता बदल होणार नाही. तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये मात्र ते म्हणत असताना पाणी येत असते. तर अक्षयला खूप मोठा आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.